भूमिकेमध्ये सीएम चषक 2026 चे भव्य दिव्य आयोजन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। पहिला सामना सुरू होतोय। सिल्वर स्टार फलंदाजी करण्यासाठी सज्ज। सलामीचे फलंदाज नोजिमुल आणि मोहित हे दोन सलामीचे फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतील। सिल्वर स्टार तारिफ सय्यद यांचा आज संघ तुम्ही इन ॲक्शन पाहतात आणि काही दिवसापूर्वी तारिफ यांची एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली। खरंच क्रिकेट मध्ये तुम्ही कधी पण लाईक आणि कमेंट नका करू, त्या गोष्टीचा बोध सुद्धा घ्या। आज सुहास पवार देखील इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, सूरज असतील आणि सर्वच। खरंच टेनिस क्रिकेट असो का रबर बॉल क्रिकेट असो, जर क्रिकेटला सुगीचे दिवस आणले असेल तर मी तरी म्हणेन 77 चे स्पॉन्सर पुरस्कृते आणि फाउंडर तारिफ सय्यद यांनी खरंच खूप चांगले दिवस आणले। टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा कमी राहिलेला नाही आणि बऱ्याच अख्ख्या देशांमध्ये सध्या तरी चर्चेत असलेला विषय म्हणजे 70 तारिफ सय्यद यांचा संघ मैदानामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय। सामन्याला सुरुवात होते। पहिला सामना पंच आम्हाला इशारा करत होते, लेट्स प्ले, गेम इज ऑन। 11 वाजून बरोबर 42 मिनिटं झालेले आहेत आणि पहिल्या सामन्याला सुरुवात होते। आज तुम्ही पाहू शकतात रियान शिलेवन संघामध्ये केतन मात्रे सारखा बायकर मॅन सुपरस्टार देखील इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील। साई शेख असतील यष्टिरक्षक भूमिकेमध्ये आणि जवळपास सर्व स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळतील। प्रमोद म्हात्रे यांच्या बांधणीमध्ये सज्ज झालेला हा संघ। जितू शेलार यांनी सुद्धा या संघाची बांधणी केली। प्रमोद म्हात्रे, जितू शेलार यांच्या बांधणीतील हा संघ। रियान शिलेवन सध्या इन्फॉर्म मध्ये असताना दुसऱ्या बाजूला देखील इन्फॉर्म संघ सिल्वर स्टार आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अप्पू सध्या चर्चेत असले हे नाव आहे। जबरदस्त गोलंदाजी रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी। सामन्याला सुरुवात होते। 11 वाजून 43 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर होतोय। एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा सीएम चषक 2026 चा पहिल्या बॉल साठी सिल्वर स्टार वर्सेस रियांश 11। बॉल शॉर्ट पिच बॉल, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू थांबणार नाही आणि पहिल्याच बॉलवर या स्पर्धेतील सुरुवात करत असताना धडाकेबाद षटकार बॅट्समन नोजिमुलच्या बॅट मधून येतोय पहिला वार षटकार। सुपर शॉट तुम्ही पाहू शकता, थोडेसे थांबले आणि फक्त प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं आणि मिल्टन मिड विकेट क्लिअर करत असताना 6 धावेने सुरुवात केली। भूषण देखील आलेले आहेत, बुर्दुल एक्सप्रेस तुम्ही पाहू शकता, भूषण पाटील। पहिल्याच बॉलवर 6 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या, चांगला फटका यावेळी नोजिमुलच्या बॅट मधून। नॉन स्ट्रायकिंग एंडला मोहित। सिल्वर स्टार सर्वच यंगस्टर आहेत या खेळाडूमध्ये। तारिफ सय्यद यांनी चांगली संघ बांधणी केली, प्रत्येक खेळाडूंचे डावपेच हेरलेत, अनेक चांगला संघ निवडलाय भिवंडी परिसरात। 6 षटकांचा सामना असणार आहे, कंपल्सरी 6 षटकांचा सामना आहे आणि त्याचबरोबर चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे, हे लक्षात असू द्या। भूषण पाटील डीप लॉंग ऑनला तुम्हाला पाहायला मिळतील, चांगला गोलंदाज डावखोऱ्या आताचा एमर्जिंग प्लेअर आहेत। केतन मात्रे सुद्धा आता इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील थोड्याच वेळात। साई शेख यष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड प्रमोद म्हात्रे, त्याचबरोबर जितू शेलार यांच्या बांधीतील संघ रियांश 11 राहुल पाटील पुरस्कृत केलेला आज संघ। नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला, यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला पण चेंडू थेट बॉडीवर आदळला, येतोय डॉट बॉल। चांगला कमबॅक, हे गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं, जेव्हा तुम्ही षटकार खाता त्यानंतर तुम्हाला कमबॅक करत असतात। एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला अप्पूच्या माध्यमातून, डॉट बॉल। शॉर्ट पिच चेंडू, टायमिंग प्रॉपर आहे का बघावं लागेल। क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूच्या मागे होते, एक धाव मिळते। तिथे कॅच सुद्धा ड्रॉप झालाय पाहायला मिळतोय आम्हाला आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 7 या आकड्यावर। काही काळ पूर्वी असं वाटत होतं की कॅच होईल, पण रबर बॉल आहेत, रबर बॉल सहजासहजी हातामध्ये नीटसा लवकर बसत नाही। यावेळी डावखोरे आताचे फलंदाज मोहित प्रथमच स्ट्रायकिंग एंडवर तुम्हाला पाहायला मिळतील। गोलंदाजीच्या मार्कवर अप्पू। शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा टायमिंग केलाय,
प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि तेवढीच उंची हवेशी वार्तालाप करत असताना चेंडूला पाठवलं आणि मोहितने देखील षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. मिल्टन धावा 6. मोहितने देखील आगाज केला षटकाराने, नोझिमुलने देखील आगाज केला षटकाराने. दोन्ही बॅटर्सने आपला अकाउंट ओपन केलंय 6 धावेने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. आणि पुढे टाकलाय चेंडूला टायमिंग व्यवस्थित पाहायला मिळालं नाही. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकाला. रोहित तिथे आले पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचली 15 या आकड्यावर. चांगली सुरुवात सध्या तरी दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये 7 वैयक्तिक धावसंख्येवर नोझिमुल खेळतोय, 2 चेंडूमध्ये 8 धाव्यांवर मोहित खेळतोय. आणि शेवटचा बॉल या षटकातील शॉर्ट पिच बॉल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू बॅटवर घेण्याचा प्रयत्न केला, बॉडीवर चेंडू लागलाय. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहिलेत बिनबाद 15. बिनबाद 15 धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहिलेत. चांगली सुरुवात सध्या तरी म्हणावी लागेल. टीम सिल्वर स्टार नाणेफेकी गमावल्यानंतर चांगली फलंदाजी केली. 15 धावसंख्या 6 षटकांची लढत असेल. आजच्या दिवसात लीग फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतील. एकूण 4 संघ आजच्या दिवसात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि त्यातून एक संघ हा क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. आणि याच दरम्यान तुम्ही पाहतात भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये केतन म्हात्रे जेव्हा जेव्हा संघात येतात तेव्हा संघाची ताकद नेहमीच वाढली जाते, कारण एक आत्मविश्वास असतो. मोठा खेळाडू आहे, सातत्याने गेले 10 वर्ष आपला फॉर्म टिकवत असताना केतन म्हात्रे सध्या इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील रियांश 11 संघाच्या माध्यमातून. सचिन सुभाष पाटील शिरडोन यांचे सुपुत्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतात. वेगवान आहेत सचिन, वेगवान गोलंदाज आहे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील तेवढाच अनुभव आहे सचिनला. अंडर 16 अंडर 17 मध्ये चांगली काम. संचित आहेत गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला नोझिमुल पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील. 6 षटकांची ही लढत तुम्ही पाहतात. 70-70 माध्यमातून फुल टॉस टर्न केलाय ऑन साइडच्या दिशेने. एक धाव मिळते. पंच मुन्ना पठाण सरांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. हाईट बीमर पाहायला मिळाला. पहिला चेंडू बीमर पाहायला मिळालाय. आणि एक विनंती असेल सर्वच संघातील खेळाडूंना, रिव्ह्यू नसणार आहे, लक्षात असू द्या. कारण रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर नीटची क्लिअरिटी पाहायला मिळत नाही आणि वाऱ्याचा वेग सुद्धा प्रचंड असतो, पाऊस देखील जोरात असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी असतात, या कॅमेरामॅनला लवकर कॅप्चर करता येत नाही. आणि तारीफ सईद सरांनी पण सांगितलं होतं की या सगळ्या एज या गोष्टी मी दिल्या असत्या, पण त्याला दिवसाला 2.5 लाख रुपये खर्च आहे. त्यामुळे या गोष्टी शक्य होऊ शकत नाही आहेत रबर बॉल क्रिकेटमध्ये. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल होता. एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग चेस आहे. एक धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. एकने धावसंख्या पुढे जात असताना 19 या आकड्यावर. 19 धावफलकावर धावसंख्या तुम्ही पाहू शकतात. डावखुरे आताचे गोलंदाज फलंदाज बॅटिंग करत असताना साईड चेंज केले. राईट आर्म राऊंड विकेट आलेत यावेळी. संचित स्लॉट मध्ये चेंडू उडवलाय. कॅच साठी जातात ते मिड विकेट क्षेत्ररक्षक. पाहूयात कॅच होते का. अप्पूच्या हातातून कॅच ड्रॉप होतोय. 2 धावा मिळाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडा लेझी अप्रोच पाहायला मिळेल. लगेचच तिथे दोन्ही बॅटर्सने चांगली रन इन द बिटवीन द विकेट दाखवत असताना धावा पळून काढल्या 3 आणि 3च्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय 22-22. मिस्टॅमिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बराच वेळ चेंडू हवेत होता. रबर बॉल क्रिकेट आहे, सातत्याने चेंडू लवकर हातात बसत नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. सध्या प्रयत्न मैदानात अप्पूचे खूप चांगले होते, पण शेवटच्या क्षणी अप्पूच्या हातातून झेल ड्रॉप झाला आणि धावा मिळाल्या 3. 3च्या मदतीने पुन्हा एकदा नोझिमुल
तुम्हाला स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. 70-70च्या माध्यमातून सुरू असलेली ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज भारतातील दुसऱ्या क्रमांकाची वाहिनी. सध्या या वाहिनीचं नाव घेतलं जातं बिग बॉस. तर नजबुल यांचा अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तिकडे 2 धावा मिळतील. चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंटच्या दिशेने. चांगली बॅटिंग सध्या तरी नजमुल मैदानामध्ये करत असताना आणि त्याला चांगली साथ देतोय मोहित देखील एक षटकाराच्या मदतीने जर तुम्ही पाहिलं 11 धावसंख्येवर खेळतोय. नजीमुल देखील खूप चांगली फलंदाजी करतोय मैदानात. भूषण पाटील इमर्जिंग प्लेयर बुर्दुल एक्सप्रेस म्हणून या खेळाडूचं नेहमीच नाव चर्चेत असतं. यावेळी कट झालाय चेंडू. फर्स्ट स्लिप मध्ये जात असताना एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. केतन मात्र लवकर यष्ट्यांवर आले कारण त्यांना माहिती आहे दोन्ही बॅटर्सची रन द बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. त्यामुळे लगेच यष्ट्यांजवळ आले. धाव मिळाली फक्त 1. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक सध्या तरी करतोय संचित. पहिला चेंडू नो+2 आल्या पण त्यानंतर अचूक लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करत असताना संचित या षटकात एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. बघूया बॅट्समन मोहित मोठ्या फटक्याच्या शोधात जातील का गोलंदाज संचित विकेटच्या शोधात जातील. चांगला बॉल यावेळी प्रचंड वेग. पुन्हा एकदा एज लागत असताना चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जात असताना केतन मात्रेने चेंडू कलेक्ट केलाय. एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती तब्बल 26 या आकड्यावर. आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी. मी तरी एकच म्हणेन की पहिला चेंडू भीमर टाकल्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. एकही चेंडूला मोठा स्ट्रोक मध्ये कन्वर्ट नाही केलाय. शेवटचा बॉल या षटकातील स्ट्रायकिंग एंडला नजबुल पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतात आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू बॉडीला ब्रश होत असताना डॉट बॉलच्या माध्यमातून या षटकाची देखील सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 13च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर 26 या आकड्यावर पाहायला मिळते. चांगली सुरुवात. 6 षटकांची ही लढत आहे. अजूनही सूरज सारखा फलंदाज मैदानामध्ये, सनी सारखा फलंदाज आहे, फरदीन काजी आहेत. म्हणजे अजूनही स्टारकास्ट बाकी आहेत मैदानामध्ये येणं. एक चांगली रणनीती वापरली प्रथम बॅटिंग करत असताना कारण 6 षटकांच्या लढती आहेत आणि 6 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला असे प्रयोग करणं गरजेचं असतं आणि तसे प्रयोग सध्या सिल्वर स्टार मैदानामध्ये करते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहूया आता कुठल्या गोलंदाजाला वापरण्यात येईल. भूषण पाटील निश्चितच हेच नाव सध्या चर्चेत आहे आणि त्या नावाला सध्या तरी संधी देत असताना वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येत असताना भूषण पाटील. 6 षटकांची लढत आहे. थोडासा जलपान केला जातोय. प्रचंड वेग पावसाचा देखील तुम्ही पाहिला. सातत्याने पाऊस गेले 3 ते 2 दिवस पडतोय आणि आजच्या दिवसात देखील पावसाने हजेरी लावलेली आहे आणि एवढ्या भर पावसात मुन्ना पठाण सर आणि त्याचबरोबर जय पवार सर यांच्या कामगिरीचा देखील आपण उल्लेख केला पाहिजे कारण काही गोष्टी असतात प्रत्येक वेळी बॅट्समन बॉलरच्या व्हिडिओ व्हायरल होतात पण एकदा मुन्ना पठाण आणि जय पवार सरांची देखील व्हिडिओ व्हायरल झाली कारण प्रचंड ताण त्यांना घरातून देखील असतो आणि अशा वेळी डिसिजन देखील देणं तेवढंच गरजेचं असतं आणि ते सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असताना मुन्ना पठाण सर आणि जय पवार सरांचं देखील कौतुक हवं. भूषण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. वेगवान गोलंदाज यावेळी कट केलाय, हुक केलाय, आठवण करून दिले सनत जयसूर्या जे 1996 मध्ये फलंदाजीला येऊन पॉवर प्लेला ताबडतोब फलंदाजी करायची त्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. बॅट्समन मोहितच्या बॅटमधून येतोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. जबरदस्त हिट, षटकार. चेंडू द्या. जबरदस्त स्ट्रोक तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. थोडेसे थांबले. एक चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळाला. धावा मिळाल्या 6च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावर. कारण सिल्वर स्टारला देखील माहिती आहे समोरच्या संघात देखील रियांश 11 संघामध्ये तगडे फलंदाज आहेत. केतन म्हात्रे आहेत, त्याचबरोबर शाहीद शेख आहेत, रोहित आहेत
बरेचसे खेळाडू आहेत त्या संघामध्ये आहेत. सुहास पवार मॅगी 11 संघामध्ये असतील आय थिंक. आणि नेहमीच सर्वोत्तम ऑलराऊंडर आणि आयकॉन खेळाडू म्हणून पसंतीचा असेल तर सुहास पवार. शॉर्ट पिच बॉल लवकर बॅट स्विंग केली आणि या दरम्यान येतोय तो डॉट बॉल. बॅटचा फेस लवकर ओपन केला. जो चेहरा होता लवकर ओपन केला. चेंडू थोडासा धीमा गतीने आला आणि आलाय तो डॉट बॉल. चांगला कमबॅक. अजून एक वेगवान चेंडू शॉर्ट बॉल आहे. पूल केलाय क्षेत्ररक्षक आपू पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आहेत. यावेळी चूक नाही झाली. मागच्या वेळी चूक झाली होती पण यावेळी चांगला झेल पकडत असताना पेव्हिलियन मध्ये परतावा लागेल फलंदाज मोहितला आणि पहिला धक्का टीम सिल्वर स्टारला. न्यू बॅट्समन मैदानामध्ये जात असताना हरदीन फरदीन एक चांगला खेळाडू मुंबईचा वंडर बॉय. बरेचसे नाव या खेळाडूला आहे. चपळता देखील त्याच्या अंगामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. फॉलिंग स्वीप हा त्याचा आवडतीचा फटका आहे. पण आज रबर बॉल क्रिकेट आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला ऑन द राईज फटके जास्त प्रमाणात खेळावे लागतात. मोहितची चांगली फलंदाजी होती. मोहितने 2 षटकाराच्या मदतीने तुम्ही पाहू शकतात 18 धाव्यांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग केली मोहितने आणि फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का टीम सिल्वर स्टारला. न्यू बॅट्समन मैदानामध्ये हरदीन फरदीन आणि त्याच्या समोर तगडा आव्हान आहे भूषण पाटील ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार आला पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलाय. फरदीनसाठी पहिला चेंडू डावी एसटी सोडून गेलाय. पंच आमच्याकडे वळतात आहे. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल आणि अतिरिक्त धावसंख्येने भर पडत असताना धावसंख्या दिली ती 33. आमचे साथी गुणलेखक नयन यांचं देखील आम्ही कौतुक करू. जबरदस्त गुणलेखीच्या भूमिकेत आम्हाला सध्या त्यांची साथ मिळते. यावेळी ब्लॉकलमध्ये टाकलाय चेंडू. फक्त सन्मान दिलाय. फरदीनने 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चितच 2 धावा मिळतील. अप्पू येतोय पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 35 या आकड्यावर. भूषणचं कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक केला. ब्रेक थ्रू मिळून दिला. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू भूषण पाटीलने मिळवून दिलाय. नेक्स्ट बॉल साठी सज्ज होतील पुन्हा एकदा फरदीन. या स्लॉट मध्ये घ्यायचा प्रयत्न कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. अप्पू पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग अप्पूच्या माध्यमातून चांगली फेकी सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय 36 वर. चांगली गोलंदाजी आहे. मी तरी म्हणेन भूषण पाटील इमर्जिंग प्लेयर आहेत. TDPL मध्ये देखील इमर्जिंग प्लेयर बायसिकल म्हणून गौरवण्यात आला. नॅशनल ब्लास्ट मध्ये देखील खूप सुरेख गोलंदाजी. आणि आता तुम्ही पाहतात आहे नजमुल यांनी पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. उसळी प्रचंड होती आणि सिंगलच्या मदतीने तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती झाली आणि धावसंख्या झालेली होती 37 आणि प्रति षटका 12.33च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर 37 वर 1 गडी बाद. 37 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर तुम्ही पाहिला धावसंख्या झालेली धावफलकावर 37 1 गडीच्या मोबदल्यात फरदीन आणि नजमुल सध्या चांगली फलंदाजी करत असताना मैदानामध्ये. पण फरदीनला आता बॅटचा फेस ओपन करावा लागेल कारण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आज खऱ्या अर्थाने लीग फॉर्मॅट पाहायला मिळतोय. 6 षटकांची लढत आहे पंच. 6 षटकांची लढत आहे आणि 4 बॉलर वापरायचे. 4 का 5 निलेश सर. ओ निलेश कडू सर बॉलर किती वापरायचे? 5 बॉलर वापरायचे. 5 मुन्ना सर 5 बॉलर वापरायचे. 5 ओके. आणि मागचा बॉल बघितला तर तुम्ही बॅट्समन नजमुलच्या डोळ्याला थोडीशी इजा झाली कारण रबर बॉल क्रिकेट आहे. प्रचंड प्रमाणात उसळी होते आणि त्या वेगाने खेळाडू नजमुलच्या डोळ्याला थोडासा चेंडू आदळला. थोडीशी दुखापत झाली पण हे क्रिकेटर आहेत. हे कधीच माघार घेत नाही. आपल्या दुखांवर आपल्या इजांवर मात करून पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरतात आणि तसेच पुन्हा एकदा नजमुल तयार झालेत सज्ज झालेत
फलंदाजी करण्यासाठी. आणि जसं जेव्हा सचिन तेंडुलकर जेव्हा वकारुनीचा चेंडू लागला होता इम्रान खानचा आणि म्हटलं होतं की नाही मी खेळूंगा, आणि तशाच पद्धतीने आता नजमुल देखील हे सांगतात ते चेंडू लागला तरी पण मी मैदानामध्ये खेळणार, कारण मला संघासाठी खेळायचं आहे, मला संघासाठी धावा करायच्या आहेत. माझ्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय आणि अजूनही मला चांगली फलंदाजी करायची आहे. म्हणून नजमुल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर सज्ज झालाय आणि गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज शुभम पाटील मॅन फ्रॉम वडवली. अजून एक चांगला खेळाडू, चांगला ऑलराऊंडर शुभम पाटील. प्रचंड वेग शुभमच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. पंच आम्हाला सांगतात ते बाईकच्या माध्यमातून ही सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली होती 38 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला फरदीन काझीला तुम्ही पाहू शकतात. शुभम प्रचंड वेग, चांगला ऑलराऊंडर. कट केला यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आहे. दुसरी धाव प्रचंड वेगाने घेतली फरदीनने. फरदीन जवळ जर तुम्ही लेझी अप्रोच दाखवला तर लगेच त्याचं रूपांतर 1-2 मध्ये करण्यामध्ये नेहमीच माहीर असतो फरदीन. प्रचंड वेगाने धावले. एवढ्या भर पावसात स्वतःचा बॉडी बॅलन्स सांभाळत असताना ज्या पद्धतीने वेगाने धावले फरदीन, जबरदस्त रन द बिटवीन द विकेट. आणि 2च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती 40 या आकड्यावर. प्रचंड वेग सध्या पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये. फॉलिंग सूप कॅचचा प्रयत्न आणि काय फटका आहे, याला म्हणतात लॉंग स्टॉप, माइटी हिट. आठवण करून दिले श्रीलंकेचा सफल फलंदाज दिलशानचा सुपला शॉट. धावा मिळतील 6. काय फटका होता. आधीच फॉलो केलं गोलंदाजाला की आखूड टप्प्याचा चेंडू टाकणारे, लगेच कव्हर केला आणि एक फॉलिंग स्वीपचा एक चांगला फटका पाहायला मिळाला 6 धावेंनी. पुन्हा एकदा कट केलाय. अजून एक लाजवाब फटका. कॅचची संधी अप्पूने चूक केली नाहीये. थेट चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फरदीनला माघारी परतावा लागेल पेव्हिलियन मध्ये. धक्का क्रमांक 2 टीम सिल्वर स्टारला. या फटक्यात देखील तेवढाच चांगला टायमिंग होता, पण टायमिंग प्रॉपर होता. ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली फरदीनची. रबर बॉल क्रिकेट आहे, टायमिंगवर क्रिकेट जास्ती प्रमाणात खेळावं लागतं. फरदीनचा आधीचा फटका चांगला होता, पण त्यानंतर पलटवार करत असताना एक चांगला फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलं गोलंदाज शुभम पाटीलने. वडोलीमध्ये जेव्हा जेव्हा वडोली संघ अडचणीत असतो तेव्हा नेहमीच संघासाठी धावून जातो आणि आज देखील शुभम पाटीलने तीच कामगिरी केली. फरदीनला बाद करण्यात यश मिळवलं आणि न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना सूरज अजून एक चांगला ऑलराऊंडर, ज्युनियर ऑलराऊंडर. भिवंडी परिसरातील दादा संघांमध्ये नेहमीच या खेळाडूची वर्णी लागते आणि आज तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फार कमी वेळात काही खेळाडू असतात जे फार कमी वेळात आपलं नाव लवकर प्रस्थापित करतात आणि त्यात मधला एक खेळाडू सूरज सध्या ऑन स्ट्राईकवर बुलंदच्या मार्कवर सज्ज झाले. शुभम, एक सफलता मिळाली आहे शुभमला. यावेळी सॉफ्ट हँडने खेळणं पसंत केलं. खुश रहो. सध्या तरी हीच परिस्थिती आणि पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट. हा असतो लेझी अप्रोच. जेव्हा तुम्ही हलगर्जी करतात आणि त्या हलगर्जीचा परिणाम निश्चितच तुम्हाला भोगावा लागतं. 2 धावा मिळाल्यात. 2च्या मदतीने स्कोअर जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावर. चांगली सुरुवात आहे. या षटकात थोड्या धावा पाहायला मिळाल्यात. षटकार आले, 2 डबल आलेत. प्रचंड वेग आणि यालाच म्हणतात रबर बॉल क्रिकेट. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर जाऊन पोहोचलाय 12च्या सरासरीने 48 या आकड्यांवर. जो स्कोअर कार्ड पहिल्या षटकात तुम्ही बघितले सरासरी 15ची होती, त्यानंतर दुसऱ्या षटकात ती सरासरी 13ची आली, त्यानंतर तिसऱ्या षटकात ती सरासरी 12.33ची आली, त्यानंतर चौथ्या षटकात ती सरासरी आली ती 12ची. म्हणजे तुम्ही पाहिलं की प्रति षटकामध्ये स्कोअर जो त्याचा सरासरी होती ती थोडी कमी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 15ची सरासरी होती आणि आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर ती सरासरी तुम्हाला 12ची पाहायला मिळते. 12च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर 48 तुम्हाला पाहायला मिळते. 2 गडी गमावल्यानंतर प्रबोध म्हात्रे, जितू शेलार यांच्या बांधणीतून सज्ज झालेला संघ रियांश 11. पुरस्कर्ते आमचे राहुल पाटील. या स्लॉट मध्ये
उडून दिलाय बॅट मधून टक कसा आवाज आलाय, पण यावेळी प्रॉपर कनेक्शन नव्हतं. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडलाय चांगला झेल आणि फसलाय फलंदाज. नजमुलचा खेळ बॅक टू पेव्हिलियन. असं वाटत होतं की बॅटचा साऊंड ज्या पद्धतीने आला असं वाटतं की चेंडू आर पार जाईल, पण प्रॉपर कनेक्शन नव्हतं. चांगला झेल तिथे पकडलाय क्षेत्ररक्षकाने. आणि भूषण पाटील याला दुसरं षटक हाताळण्यासाठी का बोलवलं याचं उत्तम उदाहरण देत असताना भूषण पाटील अजून एक गडी बाद केलाय. मी आधीच म्हटलं होतं भूषण पाटील बुर्दुल एक्सप्रेस एमर्जिंग प्लेयर, सातत्याने रबर बॉल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आज देखील तीच कामगिरी. सिल्वर स्टार आज भावेश पवारची अनुपस्थिती पाहायला मिळते, कारण भावेश पवार जर बघितलं तर भिवंडीचा सर आहेत, सर भावेश पवार हे त्यांना नाव देखील मिळालंय, पण आज ते पाहायला मिळत नाहीयेत. प्रचंड वेग, पुन्हा एकदा वेगावर स्वार झालाय गोलंदाज भूषण पाटील. माझ्या समोर राईट हँडेड फलंदाज असो का लेफ्ट हँडेड फलंदाज असो, मी माझ्या वेगानेच गोलंदाजी करणार हे दाखवत असताना जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानामध्ये भूषण पाटील. कट केलाय, यावेळी चेंडू गेलाय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. सामवेद सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 49, सिंगल आली आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. फक्त एक धाव खर्च केले आणि त्यामध्ये एक महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद होत असताना चांगली गोलंदाजी, सुपर गोलंदाजी. ब्लॉकलमध्ये टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. केतन मात्रे चेंडूच्या खाली गेलेत, निश्चितच एकच धाव असेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 50, 50 कंप्लीट. टीम सिल्वर स्टार संघाची 50 धावा धाव फलकावर. टाळ्यांचा देखील कडकडाट होत असताना, कारण संघाच्या धावसंख्या धावफलकावर 50 पाहायला मिळते. 5वं षटक सध्या तरी मैदानामध्ये सुरू आहे आणि धावा झाल्यात त्या 50. जबरदस्त गोलंदाजी सध्या करतोय मैदानामध्ये भूषण. अचूक टप्प्यावर गोलंदाजी सध्या चालू आहे. समोर टाकलाय स्लॉट मध्ये आणि प्रॉपर कनेक्शन. क्रिकेट मधला सर्वाधिक सेफ फटका लॉंग आणि लॉंग ऑप्शन मधून येतोय सीमारेषेच्या पार, चौकार. चांगला फटका सामवेदचा तुम्ही पाहू शकतात. सध्या तरी तुम्हाला हे सर्व वापरावं लागेल, जे 4 गोष्टी असतात, साम दंड भेद, या सर्व गोष्टी सध्या तरी आता तुम्हाला वापराव्या लागतील. आणि सामवेदने सुद्धा हेच केलं, त्याने दाखवलं की फटका ओव्हर पिच होता आणि त्याला पाठवून दिले 4 धाब्यांसाठी. संवेद फलंदाजीसाठी आहेत. थोडीशी उसळी घेतली चेंडूने, हाईट फॅक्टर जास्त होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केतनने थ्रो केलाय आणि पंच सांगतात आहे वाईट +1 आणि 1 बाउन्सचा कॉल सुद्धा देण्यात आलाय, हे देखील लक्षात असू द्या. वन बाउन्सचा कॉल देखील देण्यात आलाय. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे पोहोचली होती 54, 54 या आकड्यावर. 56 या धावा आता ऍड केल्यात आणि धावा झाल्यात त्या 56. 56 वर 3, अब तक 56. वेगवान, प्रचंड वेग, पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. सूरजला देखील हा चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल, 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धाव फलकावर जर तुम्ही पाहिली 56. यावेळी देखील धावगती कमी पाहायला मिळाली 11 पूर्णांक. आणि आता धावसंख्या तुम्ही पाहू शकतात 11.33 च्या सरासरीने 56. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर तुम्ही पाहता ते 3 गडींच्या मोबदल्यात. शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक, स्लॉग ओव्हरचा षटक आहे आणि या षटकामध्ये धावा वाढवण्याचा प्रयत्न असेल सिल्वर स्टार संघाचा. रियांश 11 डोंबिवली वर्सेस सिल्वर स्टार भिवंडी या बलाढ्य संघांमध्ये सुरू असली ही लढत जर तुम्ही पाहू शकतात. आज सिल्वर स्टार संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सामने मुंबईमध्ये असो, डोंबिवली विभागात असो, कल्याण विभागात असो, भिवंडी परिसर असो, टायमावर पोचणं हे सिल्वर स्टार संघाचं नेहमीचं वैशिष्ट्य राहिलंय आणि ती शिस्त शिकवली होती तारिफ सय्यद सरांनी. प्रेम 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 आलेले आहेत. प्रेम ज्युनियर
पहिलाच बॉल प्रेमला आडव्या बॅटने खेळले लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लंबंग झाले तिथे रोहित आणि त्याचा फायदा उचलला 2 धाब्यांसाठी प्रेम भोईर तुम्ही पाहू शकता ज्युनियर श्याम भोईर यांचे सुपुत्र तुम्ही पाहू शकता प्रेम भोईर समवेत यावेळी प्रॉपर कनेक्शन आहे यावेळी चेंडू थांबणार नाहीये कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मॅच निडेड षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय समवेतच्या बॅट मधून बराच वेळ संघर्ष सुरू होता षटकार चौकारांसाठी आणि तो संघर्ष अखेर संपवत असताना समवेतच्या बॅट मधून येतोय अजून एक चांगला फटका 7 धावा षटकार षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली होती 64 या आकड्यावर चेंडूची तपासणी केली जाते रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला टणटणीत चेंडू वापरणं गरजेचं असतं पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका चेंडू थांबणार नाहीये 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषेच्या पलीकडे येतोय 4 धाब्यांसाठी चौकार षटकारानंतर समवेतच्या बॅट मधून आलेला हा सुपर चौकार काय फटका खेचलाय जणू काय ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाली त्याच पद्धतीने स्ट्रोक यावेळी थोडीशी हाईट कमी होती आणि धावा मिळाल्यात एक टप्पा उसळी घेत सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी 4च्या मधीने धावसंख्या पोहोचली 68 68 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतात 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आतापर्यंत तब्बल 33 चेंडू झालेले आहेत आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे शॉर्ट बॉल प्रॉपर कनेक्शन आहे मिड विकेट क्लिअर केले यावेळी जणू काय घरातून सेट होऊन आलाय समवेत प्रत्येक फटक्यावर चांगली फटकेबाजी करत असताना धावा मिळाल्यात षटकाराच्या मदतीने 6 आणि धावसंख्या धावफलकावर पोहोचलाय तब्बल 74 जी धावगती हवी होती त्या धावगतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या तरी आता समवेत करतोय स्लॉग वरचं षटक आहे पूर्णपणे आक्रमण मैदानामध्ये सुरू आहे आडव्या बॅटने खेळायला गेले स्लॉट मध्ये घ्यायचा प्रयत्न होता चेंडू खाली राहिलाय बऱ्याच वेळानंतर सुटकेचा निश्वास सोडलाय टीम रियांश 11 ने कारण या षटकामध्ये समवेतने तुफान फलंदाजी केली 2 षटकार 1 चौकार 1 दुहेरी आणि आला डॉट शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू असेल धावसंख्या धावफलकावर 74 टार्गेट सेट करणारा हा चेंडू प्रेम समवेतसाठी पंच आमच्याकडे वळतात निश्चित स्वरूपात वाईड असतील कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे या स्पर्धेमध्ये लक्षात असू द्या दोन्ही संघातील खेळाडूंना वाईडच्या मदतीने धावसंख्या 75 75 सिल्वर जुबली तुम्हाला पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावर 75 शेवटचा बॉल समवेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर बिग हिटच्या शोधात चांगला फटका शॉर्ट पिच बॉल होता 1 धाव मिळाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे सूरजने कॉल दिला रन होऊ शकते 2 धावा कंप्लीट चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे 2च धावा घेतल्या आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचला 77 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 36 चेंडू मध्ये 78 चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे लक्षात असू द्या सिल्वर स्टार संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावा उभारल्या त्या 77 आणि करायच्यात आता जिंकण्यासाठी 78 चेसिंग कंपल्सरी असेल समोरच्या संघात देखील तुम्ही पाहू शकतात रियांश 11 संघामध्ये केतन मात्रे अप्पू रोहित शाहिद शेख परत अजय भरोडी हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील भरोडीचा सुपरस्टार अजय यांना देखील तुम्ही पाहू शकतात आणि बरेचसे स्टार कास्ट आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील प्रमोद मात्रे जितू शेलार यांच्या बांधीतील संघ राहुल पाटील या संघाचे स्पॉन्सर्स आणि त्याचबरोबर समोरचा संघ भिवंडी परिसरातील म्हणजे ही लढत होती ही डोंबोली वर्सेस भिवंडी तारिफ सय्यद पुन्हा एकदा आपल्या सर्वच सहकार्याची आपल्या टीमशी चर्चा करत असताना कारण त्यांना माहिती आहे यंगस्टार घेतलेत ओमकार देसाईने ज्या गोलंदाजावर आक्षेप घेतला होता तो गोलंदाज देखील आम्हाला आता दिसतोय काय हेअरस्टाईल आहे असं वाटतं ते वेस्ट इंडिज मध्ये असायला पाहिजे होते मग ऑब्जेक्शन नसता अशी चला काय नाही विनोदी भाग आहेत आपण थोडेसे विनोद करतो त्याला काय हरकत नाहीये 78 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत आणि या धावा चेस करण्यासाठी
आम्ही देखील तुर्तास थांबतोय, पण तुम्ही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आई गावदेवी क्रिकेट संघ वराप आयोजित सीएम ट्रॉफी 2026 भव्य दिव्य हे आयोजन. आणि तुम्ही पाहू शकतात सध्या मसोमा मैदान सीमा रिसॉर्ट वराप गावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये सुरू असलेली ही लढत दोन बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला सिल्वर स्टार आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकतात रियांश 11. पहिला डाव संपन्न झाला, धावसंख्या धावफलकावर 77 वर 3 आणि जिंकण्यासाठी करायचे रियांश 11 ला 78 धावांचं आव्हान. चला नेक्स्ट मॅच मॅगी 11 वर्सेस वायू 11. वायू 11 चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. वायू 11 वर्सेस मॅगी 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये ही देखील लीग फॉर्मॅटची मॅच असणार आहे. आज तुम्ही बघितलं सिल्वर स्टार, रियांश 11, मॅगी 11, वायू 11 हे चार संघ आहेत जे एकमेकांसमोर तुम्हाला लीग फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतील. लीग फॉर्मॅटचं एक वैशिष्ट्य असतं, एक सामना तुम्ही पराभूत झाले तरी दुसऱ्या सामन्यात तुम्हाला कमबॅक करण्याची संधी असते. पण प्रत्येक संघाच्या मनात सध्या एकच असतं की पहिला सामना जिंकलो तर आपलं वर्चस्व प्रस्थापित होतं. सलामीसाठी देखील दोन मोठे खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मिस्टर गब्बार शाहीद शेख. चेंडू द्या, चेंडूची मागणी केली, मैदानामध्ये चेंडू पोचावा लगेच. सिल्वर स्टार विपक्ष रियांश 11 सुरू असलेली ही लढत तुम्ही पाहू शकतात. एका बाजूला डोंबरी विभागातील संघ, दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील हा संघ. एबी सध्या चेंडू घेऊन जात असताना आमचे आदेश जे आमचे साथी समालोचक सुमधुर आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि आज देखील ते आमच्या समवेत आमच्याशी जॉईंट असतील. फलंदाजी स्ट्रायकिंग एंडला केतन म्हात्रे, नॉन स्ट्रायकिंग एंडला शाहीद शेख. छत्तीस चेंडू मध्ये 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत केतन म्हात्रे आणि शाहीद शेख. मोठी जोडे यांच्यासाठी या धावा पाहिजे तितक्या मोठ्या पण नाहीयेत, पण छोट्या धावा मोठ्या धावांमध्ये परिवर्तन करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. सध्या फिल्डिंग करण्यासाठी सिल्वर स्टार संघ तारिक सय्यद यांच्या बांधीतील हा संघ गेले 3-4 वर्षापासून या संघाने मागे वळून पाहिलं नाहीये. चांगला संघ बांधला. ताई हा बॉल
सामन्याला सुरुवात तुम्ही पाहू शकतात. 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक यशस्वी जोडी मैदानामध्ये उतरली. गब्बार शाहीद शेख आणि दुसऱ्या बाजूला बाईक सम्राट केतन म्हात्रे, दोन तगडे फलंदाज मैदानामध्ये उतरलेत. गोलंदाजीच्या टॅकवर गोलंदाज भूपेश आणि भूपेशचं मी कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुरुवातीला GTC मधून आपलं कार्य सुरुवात केलं आणि त्यानंतर 70-70चा ब्रँड अँबॅसेडर आता ते बनलेत आणि नेहमीच चांगली कामगिरी भूपेशने केलेली आतापर्यंत. 77चा पुरा बॅकबॉन. सामन्याला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता पहिला सामना सुरू झाला 11:43 आणि दुसरा सत्र सुरू होतोय 12:22. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चालला. एक धाव कंप्लीट. केतनने कॉल दिला, दुसरा होऊ शकतो आणि 2 धावा देखील कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 बॅटरच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर दुहेरी धाव मिळाली केतनला. गोलंदाज अहमद हा देखील एक चांगला गोलंदाज, सध्या चर्चेत असलेला हा गोलंदाज. अचूक टप्प्यावर गोलंदाजी सध्या त्याची सुरू असते. नेक्स्ट बॉल केतन. लो फुल टॉस चेंडू होता. यावेळी स्वतःवर थोडेसे नाराज झाले. पुढे येऊन मारायचा प्रयत्न केला पण चेंडू थोडासा धीमागतीने आला. येतोय डॉट बॉल. केतन म्हात्रे सारख्या फलंदाजाला जर तुम्ही डॉट बॉल काढता म्हणजे मातीतून सोनं काढल्यासारखं आहे मी तरी म्हणे, कारण हा फलंदाज आहे अनस्टॉपेबल बॅट्समन. अहमदची चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2च धावा खर्च केलाय. 78चा पाठलाग करतोय टीम रियांश 11 डोंबिवली. यावेळी कट करायचा प्रयत्न. प्रचंड वेग अहमदचा पाहायला मिळाला इथे. केतन सारख्या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलंय. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. अहमदची चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज झालेत केतन. यावेळी स्लॉट मध्ये घेतला चेंडू आणि कव्हर पॉइंटला भेदत पाठवून दिलाय. जसं काय बाणामधून धनुष्यमधून बाण निघतो तसा केलाय हा वार. केतन म्हात्रेच्या बॅट मधून आलेला आहे. जबरदस्त स्ट्रोक, षटकार. केतन म्हात्रे यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. काय फटका सजवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट यांच्या आवडीचे फटके आहेत केतनचे. यावेळी मागे जाऊन खेळायचा प्रयत्न सफल झाले. स्ट्रॉंग अपील केले. केतनची विकेटसाठी प्रयत्न मैदानात सुरू आहे पण फरदीन एक चांगला निर्णय घेतलाय. कुठल्याही प्रकारची फरदीनने अपील केली नाही कारण फरदीनला माहिती आहे फलंदाज बॅटर सेफ आहेत. येतोय डॉट बॉल, शेवटचा बॉल या षटकातील. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 8. चांगली गोलंदाजी सध्या केतनच्या विरोधात देखील सुरू आहे मैदानामध्ये अहमदची. पुढे मारलाय खेचून लॉंग ऑन ला डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, नकार दिलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 9. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकली गोलंदाजी अहमदची. समोर मोठा फलंदाज होता केतन सारख्या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलं. एक षटकार वगळता अचूक गोलंदाजी केली अहमदने आणि धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 67 धाव्यांची गरज. 30 चेंडू 67 धावा जिंकण्यासाठी तुम्हाला करायचे आहेत. केतन सारखा फलंदाज मैदानामध्ये जोपर्यंत आहेत या धावा लिहिल्या पार होतील. पण आता गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. कबीर गोलंदाज सज्ज झाले. ते आता कबीर. पहिले गोलंदाज अहमद आणि त्यानंतर आले ते कबीर. डावखुरी आताचा गोलंदाज लेफ्ट आर्म सीमार सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला, संघासाठी दुसरा. वेग प्रचंड होता. स्ट्रॉंग अपील केले यावेळी तर मात्रेने खडे खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि पंच आम्हाला दर्शवत होते की लेग बायच्या माध्यमातून ही सिंगल. 78.
68. हा 68. चांगली गोलंदाजी यावेळी. अजूनही जिंकण्यासाठी 68 धाव्यांची गरज आहे. 68 68 धाव्यांची गरज. ओके. शाहिद यांनी चेंडू खेचून काढला ऑन साइड. चेंडू थांबणार नाहीये. फाईन लेगच्या दिशेने वाईट प्लस. धावा मिळतील 4 म्हणजे पंजा तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 धावा पाहायला मिळतील. धावसंख्या झाली होती 15. वाईटच्या माध्यमातून ही धाव मिळाली प्लस 4 धावा लॉंग स्टॉपच्या माध्यमातून. चला जरा खेळाडूला दुखापत झाली तर लवकर फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन जा मैदानामध्ये. स्प्रे वगैरे काय असेल तर लगेच घेऊन जा मैदानामध्ये. खेळाडूला थोडीशी इजा झाली कारण रबर बॉल क्रिकेट आहे. चिखल देखील मैदानामध्ये त्यामुळे खेळाडू थोडेसे घसरतात धडपडतात. चला तर दुखापत गंभीर नसेल तर खेळाडू येऊ शकतात बाहेर. झाले पण क्रिकेट बघा काय सांगतं. लगेचच रिलायन्स 11चे सर्वच खेळाडू त्याचबरोबर सिल्वर स्टारचे सर्व खेळाडू त्या खेळाडूच्या मदतीला धावून गेले. आणि क्रिकेट हेच सांगतं की जेव्हा जेव्हा तुम्हाला दुखापत होते तेव्हा आपलं टेनिस बॉल क्रिकेट असो का रबर बॉल क्रिकेट असो एकमेकांच्या मदतीला धावून जातात. आणि आज देखील तसंच चित्र ते दृश्य आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. सिल्वर स्टारच्या खेळाडूला इजा झाली पण त्यानंतर दुखापत झाली तुम्ही पाहू शकतात. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा कबीर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडला शाहिद. गोलंदाजी सध्या तरी मैदानामध्ये कबीरचे होते. चांगला गोलंदाज आहे. मी आधीच म्हटलं होतं अहमद कबीर या गोलंदाजांनी छाप पाडली. गेल्या 2-3 हंगामापासून चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतात. साईदचा प्रयत्न आहे मोठे फटके खेचण्यासाठी. लेजंड क्रिकेटर कट करायचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील केली पंचांकडे आणि पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे गेले 18 या आकड्यावर. 18 धावसंख्येवर धावफलकावर जाऊन पोहोचले. धावसंख्या चांगली. बॅटिंग बॉलिंग सध्या मैदानामध्ये होते. दोन्ही पक्षाच्या बाजूने हा सध्या तरी सामना सुरू आहे.
मोठे फटक्यांच्या शोधात चालले शाहिद केतन, पण चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतात आहे अहमद कबीर. 6 षटकांची लढत आहे, त्यामध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य राहणार आहे. त्याचबरोबर चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचे नियम आहेत, लीग फॉर्मॅट आहेत, 4 संघ आज खेळतात आहे. शाहीद शेख आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न, पण यावेळी बॅटची लिडिंग एज घेतली. एच अँड कॉट. फलंदाज शाहीद शेख. OUT आउट. गोलंदाज तुम्ही बॉलिंग युनिट कशी वापरू शकतात, फक्त एका गोलंदाजाला 2 फलंदाज 2 ओव्हर टाकायला मिळते. एच एच लागले. स्कोर धावसंख्या झालेली आहे 18. 18 लॉस ऑफ 1 विकेट. 18 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालाय. नेक्स्ट मॅच साठी आम्ही आमंत्रित करतोय मॅगी 11, त्याचबरोबर वायू 11. वायू 11 आणि मॅगी 11 तुम्ही आला असाल तर रिपोर्टिंग करा. मॅगी 11 आणि वायू 11 अजून 2 ताकदवार संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये अजून एक मोठा सामना तुमच्या भेटीला. वायू 11 वर्सेस मॅगी 11 सध्या मैदानात सुरू आहे. सिल्वर स्टार वर्सेस रियांश 11 आणि मॅगी आलेले आहेत. लेजंड क्रिकेटर, मास्टर माइंड खेळाडू मॅगी, वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं. रोहित पाटील मॅन फ्रॉम नागाव न्यू बॅटर मैदानामध्ये. डावखुरे आताचा फलंदाज. 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आहे. कबीर चांगली गोलंदाजी करतात आहे, पण आता परीक्षा असेल डावखुरे आताच्या गोलंदाजाच्या विरोधात. डावखुरे आताच्या फलंदाजाची हे चित्र आहे सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहू शकतात. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न लवकर सफल झाले. पंच मुन्ना पठाण आमच्याकडे वळतात आहे. इट्स अ वाईट बॉल. फॉलिंग स्लिप हे पण फटके आवडीचे फटके आहेत रोहित पाटीलचे. नेहमीच ऑन साईडला खेळायचा प्रयत्न रोहितचा असतो. एक्स्ट्रा कव्हर हा देखील त्यांचा आवडीचा फटका. नेक्स्ट मॅच वायू 11 वर्सेस मॅगी 11 या 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. समोर टाकलाय आणि उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतात ते डाऊन दी बॉल, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा उचली घेत चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मिल्टीन धावा 4. चांगला फटका रोहितचा. मी आधीच म्हटलं होतं रोहितचा आवडीचा फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर्स आणि त्याचबरोबर फॉलिंग स्लिप. चला स्पर्धेतील प्रमुख आयोजक निलेश कडू सर तुम्हाला इकडे यायचं आहे. मॅगी तुम्हाला बोलवत आहेत. चेंडू शिल्लक येते या षटकातील शेवटचा आणि धावा झाल्या धाव फलकावर 23 धावा. 12ची सरासरी सध्या मैदानात पाहायला मिळते. वेगवान चेंडू, प्रचंड वेग यावेळी पाहायला मिळालाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धाव फलकावर 11.33च्या सरासरीने धाव फलकावर धाव पाहू शकता तुम्ही. एक गडी बाद. 23 धावा धाव फलकावर तुम्ही पाहिल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये समोरच्या संघाच्या देखील धावा होत्या 26 आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर रियांश 11च्या धावा आहेत त्या 23. 11.50ची सरासरी सध्या मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजीचा भरणा असलेला संघ सिल्वर स्टार बॉलिंग युनिट प्रचंड प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळते. तारीफ भाई यांनी बांधलेला हा संघ गेले 3 ते 4 वर्ष सातत्याने या संघाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेरून प्रत्येक खेळाडूंशी चर्चा करतात ते. फिल्डिंग रिस्ट्रॅक्शन पाहतात ते. गोलंदाजीचा युनिट वापरतात ते. बॅटर्सला फलंदाजीसाठी वापरण्याचा प्रयत्न तारीफ सय्यद यांचा. वायू 11 आणि विवेक मॅगी 11 हा संघ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला वायू 11. चला कर्णधार आले असेल तर लगेचच नाणेफेकी करून घ्या. मॅगी 11चे कर्णधार आलेले आहेत. मॅगी ऑलरेडी इथे उपस्थित आहे. चला दिनू कांबळे
स्टार क्रिकेटर अंबरनाथचा, तुम्हाला देखील विनंती असेल, निलेश कडू सरांनी तुम्हाला पेव्हिलियनमध्ये बोलवलं आहे आमच्या VIP डाईसमध्ये. केतन मात्रे मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. अहमदची चांगली गोलंदाजी, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली, लगेचच त्याचा फायदा उचलला केतन मात्रेने आणि 2 धावा धाव फलकावर पाहायला मिळाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचल्यात त्या 25 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात देखील अहमदने केलेली, अवघ्या 9 धाव्यांचा षटक हाताळलं होतं आणि आता तेच बॅटल एकमेकांसमोर केतन आणि अहमद. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, प्रचंड वेग, काय गोलंदाजी सध्या मैदानात सुरू आहे अहमदची. माझ्या समोर केतन मात्रे सारखा मोठा फलंदाज असला तरी मी त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. मला कुठे टप्पा ठेवायचा आहे हे अहमदला माहिती आहे आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना अहमद चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. केतनला थोडं शांत ठेवलंय, पण शांत राहणाऱ्यातला केतन नाहीये, तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी मिस्टर स्ट्रोक कॅचची संधी आहे आणि यावेळी एक चांगला झेल पकडलाय डीप लॉंग ऑफला आणि केतन मात्रेच्या खेळीचा होतोय अंत आणि धक्का क्रमांक लागलाय दुसरा. टीम रियांश 11 डोंबिवलीला. जे जाळा रचलं होतं केतनसाठी, त्या जाळ्यात शेवटच्या क्षणी केतन सापडलाय. पण मी तर खऱ्या अर्थाने कौतुक करेन गोलंदाज अहमदचं. पहिल्या षटकात देखील केतनला शांत ठेवलं, या षटकात देखील केतन सारख्या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलं, विकेट मिळवली आणि विकेट मिळवत असताना धावा देखील थांबवल्यात आणि 25 वर दुसरा धक्का लागलाय टीम रियांश 11 ला. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू होती, पण ज्या पद्धतीने अहमदने गोलंदाजी केली, 25 धावा झाल्यात. देखिए एक तुम्हाला महत्वाची अनाउन्समेंट आम्ही करतोय. जर हे षटक संपायच्या आत जर वायू 11 संघाचा कर्णधार आला नाही तर त्याला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल, लक्षात असू द्या. ही तिसरा षटक चालू आहे, तिसरा षटक संपायच्या आत जर वायू 11 संघाचा कर्णधार इथे आला नाही तर 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. बघा टुर्नामेंटचे नियम देखील तेवढेच कडक आहेत, कारण शिस्त ही सर्वात महत्वाची बाजू असते क्रिकेटमध्ये. क्रिकेट असो का तुमचं ऑफिस असो, तुमचा जॉब असो का तुमचं सामाजिक कार्य असो, क्षेत्र असो, त्याच्यामध्ये शिस्त ही सर्वात महत्त्वाची आहे. अमोल पाटील सोनार पाड्याचा वंडर बॉय सध्या मैदानामध्ये बॅटिंगला येत असताना त्याच्यासमोर आव्हान तेवढंच आहे अहमदचं आणि अहमद ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ताशी 120-130च्या स्पीडने, जशी बुलेट ट्रेन जाणार आहे आता काही वर्षात. 15 ऑगस्टला बुलेट ट्रेनचं देखील ओपनिंग आहे नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी सध्या करतोय. असं वाटतंय की आम्ही आधीच बुलेट ट्रेन पाहिली, जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी, स्ट्रॉंग अपील, एजन कॉट यष्ट्यांच्या मागे अर्धीन फर्दीन आणि अमोल पाटीलला देखील शून्यावर माघारी परतावा लागेल. बघा शेवटचा बॉल आहे, वायू 11 कर्णधार. तुम्हाला ऑफिशियल कॉल असेल नाणेफेकीसाठी या, नाही तर 5 धाव्यांची पेनल्टी लागेल, हे देखील लक्षात असू द्या. वायू 11 तुमच्यासाठी ऑफिशियल कॉल आहे, लक्षात असू द्या. आम्ही वारंवार तुम्हाला सूचित करतोय. आज लीग फॉर्मॅट आहे, लीग फॉर्मॅट मध्ये तुम्हाला संधी आहेत. एखादा सामना तुम्ही गमावतात देखील तुम्ही दुसऱ्या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात आणि सध्या तरी चित्र तेच दिसतंय. रियांश 11 संघ थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय, पण सध्या मैदानामध्ये उतरला सिक्सर किक. अजय पाटील मॅन फ्रॉम भरोडी, अजय पाटील आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. भरोडीचा एक सिक्सर किंग फलंदाज. चला वायू 11 संघाचे कर्णधार, तुम्हाला विनंती असेल, ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी, लवकरात लवकर कर्णधार पाठवा. विवेक 11 मैगी, देखो आपके पास डिसिप्लिन नहीं रहेगी तो आप क्रिकेट क्या खेलेंगे. देखो इसी वक्त यह आता हुआ मैदान में अच्छे गेंद, बल्ले और बैट का प्रॉपर कनेक्शन नहीं मिलता हुआ 1 रन और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद आप स्कोर कार्ड पर स्कोर देख सकते हैं 26. पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 विकेट गंवाए टीम, 3 विकेट गंवाए टीम रियांश 11 डोंबिवली ने और स्कोर जाकर पहुंचा है 26 पर. अच्छी गेंदबाजी अहमद की, मैं तो सराहना करूंगा अहमद की, जिस तरीके से गेंदबाजी की अहमद ने, जबरदस्त लाइन एंड लेंथ
का इस्तेमाल किया और देखते आप 18 गेंदों में स्कोर जाकर पहुंचा है 26-3. चला वायू 11 संघाचे कर्णधार प्लीज कॉर्पोरेट करा. वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय. जवळपास तुम्ही बघू शकतात 12:41 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 52 धावा. येणारे 18 चेंडू 52 धाव्यांची गरज असणार आहे. अजय स्ट्रायकिंग एंडवर असतील आणि गोलंदाजच्या मार्कवर सज्ज होतील ते. अनुराग गोलंदाज सज्ज. अजयचा पहिलाच फटका. त्यासाठी पुन्हा एकदा धावत केल्याने यावेळी पुन्हा एकदा चुकी केलेली नाहीये. त्या क्षेत्ररक्षकाने पकडलाय सुरेख झेल आणि फसलाय अजय पाटीलचा खेळ. अजय पाटिल चला वायुलेंचे कर्णधार है. तो तारीफ सैयद सर आपको गुजारिश होगी आपके शुभ हस्तों से टॉस किया जाएगा इस मैच का. आप बड़े खिलाड़ी होंगे लेकिन आपके सामने जो टॉस ऑर्डर है वो भी बड़ी हस्ती है. तारीफ सैयद सर. चलो तारीफ सैयद सर आ जाओ. आपके शुभ हस्तों से हम टॉस कर रहे हैं अगले मैच का. दो बड़ी टीमों के बीच में एक बाजू में आप देख सकते हो विवेक 11 मैगी और दूसरे बाजू में आप देख सकते हो वायु 11. दो बड़ी टीमों के बीच में तारीफ सैयद सर के शुभ हस्तों से हम टॉस किया जा रहा है. टॉस का कॉल हुआ है और टॉस जीता है वायु 11 और गेंदबाजी करने का फैसला लिया है. चलो 6 ओवर का मैच रहेगा. 5 गेंदबाज कंपलसरी यूज करने के और उसी के साथ चेसिंग कंपलसरी. रोहित उर्फ किडनी भालेराव यांचं देखील इथे आगमन झालं. रोहित वेलकम. त्याचप्रमाणे आमचे सर्वच अंबरनाथचे सर्वच खेळाडूंचा आम्ही वेलकम करतोय. दरम्यान एक चांगला फटका पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट फलंदाज शुभम पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. टॉस झालाय. नाणेफेकी जिंकली वायू 11ने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि मॅगी 11ला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. 60 षटकांची लढत असेल. चेंडू झालेले आतापर्यंत 2 आणि धावा झाल्या त्या आतापर्यंत 27 आणि अजूनही 51 धाव्यांची गरज. अजूनही 51 धाव्यांची गरज सध्या तरी रियान शिलवण डोंबोली संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. याचं मुख्य कारण म्हणजे शेवटच्या षटकात ज्या 21 धावा आल्या ती एनर्जी देऊन गेला टीम सिल्वर स्टारला. बराच बाहेर चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळाले आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. रबर बॉल क्रिकेटचा बेट्स बॅट्समॅन रोहित उर्फ किडनी सध्या मैदानामध्ये आलेले आहेत. रोहित भालेराव कोण विसरेल त्याची फलंदाजी 16 षटकारांची विस्फोटक फलंदाजी केली होती वाशीच्या मैदानामध्ये आणि तिथून रोहित हे नाव चर्चेत राहिलं. विखे प्रतिष्ठान मधून खेळत असताना रोहितची तुफानी फलंदाजी. पण सध्या मैदानामध्ये रोहित आहे डावखुरी हाताचा फलंदाज. स्लॉट मध्ये उडवलाय. प्रॉपर कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि यावेळी केली चूक. झेल होते ड्रॉप. धावा मिलती 1. इक्का दुक्का से यहाँ कुछ नहीं हो सकता है. तुमको मैच जीतना है तो तुमको छक्का या चौका डागना होगा. हर एक बल्लेबाज को बड़ा हिट खेलना होगा और उसी तरह से नए अंदाज से खेलना होगा. अपना रवैया बदलना होगा. शुभम पाटिल देखो स्टैंड एंड डिस्पैच करने की कोशिश की. यहाँ पर खड़े खड़े खेलने की कोशिश की लेकिन बहुत ही बेहतरीन गेंद मैं तो कहूंगा अनुराग की. जिस तरीके से अनुराग गेंदबाजी कर रहे हैं हर एक गेंद को सटीक गेंदबाजी कहेंगे मैं तो कहूंगा. इस वक्त जबरदस्त गेंदबाजी इस वक्त होती हुई यहाँ पर अनुराग की. शुभम सामने की दिशा पे खेल दिया है. लॉन्ग चेस है. खिलाड़ी को गेंद रुकने वाले नहीं है. 1 बाउंस ओवर द रोप सीमा रेखा के बाहर जाती हुई है. 4 रन. संघर्षमय चौकार इस वक्त देखने को मिला टीम रियान शिलवन डोंबोली के माध्यम से. अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर बल्लेबाज शुभम थोड़ा संघर्ष करना पड़ेगा क्योंकि गेंदबाज का जो बॉलिंग यूनिट है सिल्वर स्टार का बहुत ही बढ़िया है बॉलिंग यूनिट. हर एक गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. ये इस वक्त क्या कर बैठे. लॉलीपॉप गेंद थी और गेंद आने के पहले ही ऑन साइड खेलना पसंद किया. बैट का जो फेस था वो जल्दी ओपन किया. अर्ली स्विंग बैट आता हुआ ये डॉट बॉल और डॉट बॉल के साथ 4 ओवर का खेल समाप्त. स्कोर जाकर पहुंचा है 33 पर. 4 ओवर की खेल समाप्त होने के बाद लॉस ऑफ 4 विकेट. और आने वाली 12 गेंदों में 45 रनों की जरूरत. बहुत बड़ा विशाल लक्ष्य है अभी मैं तो कहूंगा. 12 गेंदे
45 रनों की जरूरत है। जिस तरीके से बल्लेबाजी की लास्ट ओवर में, मैं तो कहूंगा संवेद आए और टीम को पूरी तरह से अपने पटरी पर ला दिया। उसके बल्ले से आप देख सकते हो 2 चौकार 2 छक्के, उनके बल्ले से आपने देखे 25 रनों की एक तूफानी पारी खेली और आखिरी ओवर में जो 21 रन उन्होंने बटोरे, वही 21 रन इस मैच का टर्निंग पॉइंट था। मैं तो कहूंगा जिस तरीके से प्रेम के ऊपर उन्होंने जो आगाज किया, और वो देख सकते हैं आप 25 रन संबित के बैट से अपने को देखने को मिले। और एक लेफ्ट हैंडर गेंदबाज सामने की दिशा पे खेल दिया, फील्डर वहां पर है, प्रोटेक्शन मिलेगा। देखते देखते 2 रन मुकम्मल कर दिए यहाँ पर और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35 पर 35 पर जाकर स्कोर जाकर पहुंचा है। इसके बाद भी बड़ा मुकाबला आपको देखने को मिलेगा। एक तरफ मैगी 11, दूसरी तरफ वायु 11, 2 बड़ी टीमें। अच्छा स्ट्रोक यहाँ पर, लेकिन प्रॉपर टाइमिंग नहीं है, कोई भी गलती नहीं वहां पर खिलाड़ी की। एक अच्छा कैच पकड़ा है, लौटना होगा रोहित को पेवलिंग की दिशा में। झटका लगता हुआ यहाँ पर 5वां। नए बल्लेबाज अप्पू मैदानामध्ये येत असताना तुम्ही बघू शकतात। अप्पू पहिलाच वेगवान चेंडू फक्त ऑन साइडच्या दिशेने खेळले, प्रचंड वेग होता चेंडूवर। 1 धाव कंप्लीट, शुभमने कॉल दिला, 2 धावा होती आणि 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत। एकीने दुहेरीने आता फारसा फरक पडणार नाहीये टीम सिल्वर स्टारला। सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आतापर्यंत सिल्वर स्टारने। त्याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे गोलंदाजी केली अहमदने पहिल्या षटकापासून आक्रमण करून दिलं नाही प्रत्येक बॅटरला। केतनला शांत ठेवलं, त्यानंतर शाहिदला देखील शांत ठेवलं, चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेन अहमदने। सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय 38 वर। 38 या आकड्यावर तुम्ही बघू शकतात सामन्यातील जी मजा होती, हवा होती, पूर्णपणे थोडीशी निघून गेलेली आहे। पण कमबॅक करावा लागेल शुभम पाटील आहे, अशा बऱ्याचशा मॅसेज शुभम पाटील देखील जिंकवले आपल्या वडवली संघाला। आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, प्रचंड वेग, रबर बॉल क्रिकेट आहे, उसळी घेणार स्वाभाविकच आहे। यासाठी तुम्हाला ऑन द राईज फटके खेळणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं। डॉट बॉल शेवटचा बॉल या षटकातील सुजलचा। सुजलने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या षटकात। मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आधी सफल झालेत, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, येतोय तो डॉट बॉल आणि 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना धावसंख्या धावफलकावर 38 आणि जिंकण्यासाठी अजूनही तुम्ही पाहू शकता 6 चेंडू आणि 40। 6 षटकांची मॅच आहे आणि 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील आणि कशीही बॉलिंग देऊ शकतात तुम्ही। फक्त 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील। पहिल्या बॉलरला तुम्ही 3री ओव्हर देखील देऊ शकता, दुसऱ्या बॉलरला तुम्ही 4थी ओव्हर देखील देऊ शकता। बॉलिंग युनिट तुमच्यावर आहे वापरणं। मॅगी 11 इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। प्रथम फलंदाजी करायची आहे, वायू 11 संघाने टॉस जिंकलेला आहे। शेवटचं षटक घेऊन आलेत गोलंदाज अरुण। मैदानामध्ये अरुण आणि वरतून बरसतोय वरुण, म्हणजे अरुण आणि वरुण सध्या तरी मैदानामध्ये चित्र पाहायला मिळतंय। वरुण राजा देखील बरसलाय आजच्या दिवसात। पहिलाच बॉल हॅमट केलाय, मिड विकेट क्लिअर होते का ते पाहणं गरजेचं आहे आणि पहिल्याच चेंडूवर येतोय मॅच लीडेड षटकार। 6 चेंडू मध्ये 40 ची गरज होती, पहिल्याच बॉलवर षटकार आलाय। कहानी में फिर से एक बार रोमांच आपने को देखने को मिल रहा है। ट्विस्ट अभी भी बाकी है, आने वाली 5 गेंदे और जीत के लिए 34 रनों की जरूरत। हे फटके पहिले यायला पाहिजे होते, आता आलेत पण हरकत नाहीये। अजूनही सामन्यामध्ये मजा कायम पाहायला मिळते, पण या बॉलने ही मजा निघून गेलेली आहे, कारण आता 4 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज।
वायू 11 संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लगेच क्षेत्ररक्षण तुम्हाला लावायचं आहे, लक्षात असू द्या. 4 चेंडू 34 ची गरज. 4 गेंदे 34 की जरूरत. अगले गेंदबाज इस पार कवर पॉइंट की दिशा पे खेल दिया है, गेंद रुकने वाली नहीं है. 4 रनों के सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ आप देख सकते हो. 49 या षटकार चौकार पाहायला मिळाले. पण मी तर एकच म्हणेन, जेव्हा तुम्ही CST ला जातात आणि तुम्हाला मस्जिद बंदरला जर विंडो सीट भेटली तर त्या सीटचा फायदा नसतो. तसंच आता षटकार चौकार येऊन त्या गोष्टीला महत्त्व नाहीये. पण असं आप्पूचा रँकिंग सुद्धा सुधारू शकतो. आप्पूने चांगली फलंदाजी केली तर निश्चितच पुढच्या मॅच मध्ये त्यांना वर संधी मिळू शकते. हे क्रिकेट आहे. डावकुरे आताचे गोलंदाज जास्त प्रमाणात पाहायला मिळाले या मॅच मध्ये. तुम्ही बघितलं अरुण, सुजल, कबीर हे 3 गोलंदाज आहेत डावकुरे आताचे. अनुराग देखील डाव्या हाताचे गोलंदाज होते. अहमद वगळता आणि काय फटका खेचलाय, अक्षरशः डोळ्याचा पारणा फेडणारा हा फटका बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून पाठवून दिलाय. 70 चा ब्लास्ट षटकार. काय फटका होता, नेत्रदीपक फटका. हे फटके फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, दुर्मिळ फटके झाले ते. पण रबर बॉल क्रिकेटमध्ये हे फटके पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होतात. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय, चांगला फटका. षटकार चौकार. अप्पूने केली चांगली फलंदाजी, पण संघाचा पराभव तो वाचवू शकला नाहीये आणि पहिला सामना जिंकलाय टीम सिल्वर स्टार 11 संघाने. आणि यानंतर देखील लीग फॉर्मॅट आहे, त्यामुळे रिलायन्स 11 संघाला देखील संधी असेल कमबॅक करण्याची. आणि धावा झाल्या धाव फलकावर षटकाराच्या मदतीने 58 धावा झाल्या. जवळपास 20 धावेने हा सामना गमावलाय टीम रिलायन्स 11 संघाने. तर रिलायन्स 11 संघ हार्ड लक टफ लक, पण हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला देखील संधी असेल तर वायू 11 संघ मैदानामध्ये सराव करू नका, डायरेक्ट फिल्डिंगला उतरा. वायू 11 संघ मैदानामधील सराव बंद करा. आणि त्याचप्रमाणे मॅगी 11 संघ तुमची सलामीची जोडी सज्ज ठेवा. रोहित असतील, वसिटा देखील आलेले आहेत. एक चांगला खेळाडू वसिटा, उल्हासनगर अंबरनाथ परिसरातील अजून एक चांगला खेळाडू. चला फिल्डिंग लावा आणि मैदान खाली करा. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम सिल्वर स्टार, तारीफ बाय अँड ऑल कंपनी, कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला शुभेच्छा असतील. चला वायू 11 संघ जर चेंडू आता पिच मध्ये टाकला तर 5 धावांची पेनल्टी. वायू 11 संघ विनंती असेल आयोजकांना देखील तुम्ही थोडंसं सहकार्य करा. सिल्वर 11 संघ पहिल्या सामन्यात विजयाची नोंद केली. पहिला सामना जिंकलाय, आत्मविश्वास दुणावलाय, एनर्जी मिळाली आहे. चला पवन केने आप देख सकते हो मैदान में A1 पवन. वायू 11 चला आता शेवट